तिसवाडी वाठारात 2,16,000 चौखन मीटर जमिनीच्या विक्री कागदपत्रात फसवणूक केल्याच्या प्रकरणात जमीन विभाजन करतो सिद्दकी उर्फ सुलेमान खान हाका उत्तर गोय न्यायालयान जामीन मंजूर केला। सिद्दकीची स्वाक्षरी वा शिक्को आणि वादग्रस्त कागदपत्रां हांचो थेट संबंध ना अशें सांगपी CFSL अहवालाचो विचार करून जामीन मंजूर जाला। मजगती ह्या कागदपत्रां वरवीं ताणें स्वता फसवणूक केल्ल्याचो प्रत्यक्ष पुरावो ना अशेंय न्यायालयान म्हळां। सिद्दकीक नोव्हेंबर 2024 वर्सा अटक केल्ली। ह्या प्रकरणात ताची सुटका जाल्या उपरांत सिद्दकीचे स्वातंत्र्य अजूनही हेर प्रलंबित प्रकरणात ताची उपस्थिती गरजेची आसा काय ना हाचेर आदारून आसतले, जातूंत तो हवालदाराची मोटरसायकल घेवन ताब्यांतल्यान पळून गेल्ल्याचो आरोप आसा। जमीन हडप प्रकरणात आरोपी सिद्दकी उर्फ सुलेमान खान हांनी दाखल केल्ली। सिद्दकी उर्फ सुलेमान खान हांनी 27 नोव्हेंबर 2025 दिसा उच्च न्यायालयाच्या आदेशाक आव्हान दिले। जायत्या जमीन हडप प्रकरणात आरोपी आशिल्ल्या सिद्दकीन उच्च न्यायालयाच्या आदेशाक आव्हान दिवन सर्वोच्च न्यायालयात संपर्क साधलो, ज्या न्यायालयान ताचे आदी ताका जाय त्यो अटक कायदेशीर आसात असो निकाल दिल्लो। आता सिद्दकीची स्वाक्षरी वा शिक्को आणि वादग्रस्त कागदपत्रां हांचो थेट संबंध ना अशें सांगपी CFSL अहवालाचो विचार करून जामीन मंजूर दिला। गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू।